नमस्कार. लायब्ररी सायन्स एट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये UGC नेटचा 2006चा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन पहा. हजबर्ग इज टू फॅक्टर थेअरी डील्स विथ, म्हणजेच हजबर्ग यांचा द्विघटक सिद्धांत कशावर आधारित होता? त्याचा आन्सर आहे डी, मोटिवेशन. म्हणजेच तो कशाशी संबंधित होता? प्रेरणेशी संबंधित होता. हजबर्ग यांचा जो द्विघटक सिद्धांत होता, फॅक्टर थेअरी होती, ती कशाशी संबंधित होती? मोटिवेशनशी संबंधित होती. आन्सर आहे डी, मोटिवेशन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. राजा राम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन, त्याचा आन्सर आहे बी, प्रमोटेड ॲट पब्लिक लायब्ररीज आणि लोकेटेड ॲट कोलकाता. प्रमोटेड पब्लिक लायब्ररीज अँड लोकेटेड कोलकाता. कोलकाता इथे होते. राजा राम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन 1972 साली त्याची स्थापना झाली होती. ती कुठे होती? ती एक पब्लिक लायब्ररी होती आणि कुठे होती? कोलकाता येथे होती. एवढं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगते. राजा राम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन, त्याचा आन्सर आहे फर्स्ट अँड 4 आर करेक्ट. आन्सर आहे बी, प्रमोटेड पब्लिक लायब्ररीज अँड लोकेटेड ॲट कोलकाता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 3. द प्रिन्सिपल ऑफ लिटररी ऑरंट वॉज प्रोपाउंडेड बाय. काय विचारलेलं आहे? प्रिन्सिपल ऑफ लिटररी ऑरंट वॉज प्रोपाउंडेड बाय. कोणाचं होतं ते? ह्यूम यांचं होतं. आन्सर आहे बी, डब्ल्यू ह्यूम. आन्सर आहे बी, डब्ल्यू ह्यूम. द प्रिन्सिपल ऑफ लिटररी ऑरंट वॉज प्रोपाउंडेड बाय. आन्सर आहे बी, डब्ल्यू ह्यूम. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रीनेटल कॅटलॉगिंग मीन्स. प्रीनेटल कॅटलॉगिंग मीन्स सोपं आहे. प्री पब्लिकेशन कॅटलॉगिंग यालाच काय म्हणतात? प्रीनेटल कॅटलॉगिंग असे म्हणतात. म्हणून आन्सर काय आहे? बी, प्री पब्लिकेशन कॅटलॉगिंग. प्रीनेटल कॅटलॉगिंग मीन्स प्री पब्लिकेशन कॅटलॉगिंग. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 5. द ऑथर who defined reference service as the process of establishing contact between a reader and his document in a personal way is. या आधी हा क्वेश्चन मी सांगितलेला आहे, आलेला आहे खूप वेळा हा क्वेश्चन. त्याच्यामुळेच सांगत असते की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन काय होतात? रिपीट केले जातात. हे कशाचं आहे? WA कांटज यांचं आहे. आन्सर आहे ए, WA कांटज. त्यांनी काय म्हटलं होतं? प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग contact between a reader and his document in a personal way. WA Cantus. Answer A. Next question पहा. Identify the odd one. काय सांगितलेलं आहे? त्याचा आन्सर आहे डी, वर्ल्ड ऑफ लर्निंग. लिसा, सायकोलॉजिकल अबस्ट्रॅक्ट आणि इंडेक्स मेडिकस हे काय आहेत? अबस्ट्रॅक्ट आहे. वर्ल्ड ऑफ लर्निंग ही काय आहे? एक निर्देशिका आहे. त्याच्यामुळे हे काय आहे? ऑडमॅन आउट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 7. विपो स्टँड फॉर. त्याचा आन्सर आहे बी, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. विपो स्टँड फॉर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1967 झालेली होती. विपोची स्थापना 1967 साली झाली होती आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅचेड. कोणतं मॅच करत नाही? त्याचा आन्सर आहे बी, डिजिटल लायब्ररी प्रिंट मटेरियल. काय आहे? डिजिटल लायब्ररी प्रिंट मटेरियल. म्हणजेच बघा, डिजिटल लायब्ररीमध्ये प्रिंट मटेरियल नसतात. यांनी दिलेलं आहे प्रिंट मटेरियल. त्याच्यामुळे हे काय आहे? करेक्ट मॅच करत नाही. हे चुकीचं आहे, कारण डिजिटल लायब्ररीमध्ये प्रिंट मटेरियल अवेलेबल नसतात. त्याच्यामुळे त्याचा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ॲन एंट्री इन ॲन अबस्ट्रॅक्टिंग जनरल कन्सिस्ट ऑफ. त्याचा आन्सर आहे बी, ॲन अबस्ट्रॅक्ट अँड बिब्लिओग्राफिक सायंटेशन. ॲन अबस्ट्रॅक्ट अँड बिब्लिओग्राफिक सायंटेशन. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 10. टेक्नॉलॉजिकल गेटकीपर इज. टेक्नॉलॉजिकल गेटकीपर इज. त्याचा आन्सर आहे ए, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. मग फर्स्ट सांगितलेलं आहे ॲन इन्फॉर्मल चॅनेल
अँड अ टर्म कॉइन बाय TJ ॲलन. हा काय आहे? इन्फॉर्मल म्हणजेच अनौपचारिक. टेक्नॉलॉजिकल गेटकीपर हा एक अनौपचारिक चॅनेल आहे आणि कुणीही केला होता? TJ ॲलन यांनी केलेला होता. हा देखील खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेट एक्झामला आलेला आहे. 2019च्या नेट एक्झामला हा क्वेश्चन आलेला आहे. IMP क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 11. द नॅशनल लायब्ररी फॉर व्हिज्युअली हँडिकॅप्ड इज लोकेटेड ॲट. त्याचा आन्सर आहे सी, डेहराडून. हा पण खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. व्हिज्युअली हँडिकॅप्ड नॅशनल लायब्ररी ऑफ व्हिज्युअली हँडिकॅप्ड इज लोकेटेड ॲट डेहराडून. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 12. इन विच ऑफ द फॉलोइंग नेटवर्क टोपोलॉजीज ऑल द कम्प्युटर्स आर कनेक्टेड टू अ सेंट्रल कम्प्युटर. नीट वाचा क्वेश्चन. त्याने विचारलंय ऑल द कम्प्युटर आर कनेक्टेड टू द सेंट्रल कम्प्युटर. त्याचा आन्सर आहे बी, स्टार टोपोलॉजी. स्टार टोपोलॉजीमध्ये काय करतात? ऑल कम्प्युटर कनेक्टेड कशाला असतात? सेंट्रल कम्प्युटरला असतात. त्यालाच काय म्हणतात? स्टार टोपोलॉजी असे म्हणतात. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 13. इफ द साइज ऑफ स्टडी ऑफ पॉप्युलेशन इज व्हेरी स्मॉल. काय सांगितलेलं आहे? साइज ऑफ स्टडी ऑफ पॉप्युलेशन इज व्हेरी स्मॉल. द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड विल गिव्ह बेटर रिझल्ट. त्याचा आन्सर आहे ए, पर्पजेसिव्ह. स्टडी ऑफ पॉप्युलेशन इज व्हेरी स्मॉल, पर्पजेसिव्ह अशी शॉर्ट ट्रिक्समध्ये तुम्ही लक्षात ठेवा. स्टडी ऑफ पॉप्युलेशन ऑफ व्हेरी स्मॉल, पर्पजेसिव्ह एवढंच लक्षात ठेवा. एवढे मोठे मोठे क्वेश्चन्स लक्षात राहत नाही, त्यामुळे छोटे छोटे शॉर्ट ट्रिक्स तयार करून तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फॉर्मॅटिंग अ डॉक्युमेंट इन कम्प्युटर मीन्स. फॉर्मॅटिंग अ डॉक्युमेंट इन कम्प्युटर मीन्स. आन्सर आहे ए, एडिटिंग अ कंटेंट. फॉर्मॅटिंग अ डॉक्युमेंट इन कम्प्युटर मीन्स एडिटिंग द कंटेंट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. Which of the following search device will lead to an increase in the recall output? Recall output. Increase the recall output. Answer आहे D, ट्रकेशन. Answer D, ट्रकेशन. Next question पहा. Question number 16. Orientation of library users is the kind of. त्याचा आन्सर आहे ए, रेफरन्स सर्व्हिस. ओरिएंटेशन ऑफ लायब्ररी युजर्स इज अ काइंड ऑफ रेफरन्स सर्व्हिस. आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 17. इन्फॉर्मल कम्युनिकेशन अमंग नॉलेजेबल पर्सन इज नोन ॲज. त्याचा आन्सर आहे ए, इनविजिबल कॉलेज. इन्फॉर्मल कम्युनिकेशन, इनविजिबल कॉलेज असं शॉर्ट ट्रिक्समध्ये लक्षात ठेवा. इन्फॉर्मल कम्युनिकेशन, इनविजिबल कॉलेज. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 18. विच ऑफ द फॉलोइंग आर प्रोड्यूस्ड बाय इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक इन्फॉर्मेशन. त्याचा आन्सर आहे बी, फर्स्ट अँड सेकंड ओनली. म्हणजे सायन्स सायटेशन इंडेक्स आणि करंट कंटेंट हे कोणी केलेलं आहे? प्रोड्यूस्ड बाय इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक इन्फॉर्मेशन. यांचं काय आहे? सायन्स सायटेशन इंडेक्स आणि करंट कंटेंट. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 19. द टर्म प्रिसिजन टू मेजर द परफॉर्मन्स ऑफ इन्फॉर्मेशन रिट्रीवल सिस्टीम्स ऑज सजेक्टेड बाय. इन्फॉर्मेशन रिट्रीवल सिस्टीम ऑज सजेक्टेड बाय. कोणी इन्फॉर्मेशन रिट्रीवल सिस्टीम सजेक्ट केली होती? तर त्याचा आन्सर आहे बी, FW लॅकेस्टर. FW लॅकेस्टर यांनी काय केलं होतं? द टर्म प्रिसिजन टू मेजर टू द परफॉर्मन्स इन्फॉर्मेशन रिट्रीवल सिस्टीम. FW लॅकेस्टर. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 20. द GMD in a catalog entry according to AACR to revise edition is given. त्याचा आन्सर आहे ए, आफ्टर द टायटल प्रॉपर. GMD चा फुल फॉर्म आहे
GMDचा फुल फॉर्म देखील आलेला आहे या आधी क्वेश्चन पेपरमध्ये. जनरल मटेरियल डेझिग्नेशन हा GMDचा फुल फॉर्म आहे आणि ते कशासाठी वापरलं जातं ACR2 मध्ये? आफ्टर द टायटल प्रॉपर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, त्याचा आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 20चा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. कम्प्युटरायझेशन ऑफ पब्लिक लायब्ररीज इन इंडिया इज स्लो. काय विचारलंय? पब्लिक लायब्ररीज म्हणजे सार्वजनिक ग्रंथालयामध्ये ग्रंथालयाचे संगणकीकरण करण्याची प्रक्रिया कशी आहे? हळू आहे, म्हणजेच स्लो आहे. कारण रिझन नॉन अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्स. त्याचा आन्सर काय त्यांनी दिलेला आहे? ए आन्सर दिलेला आहे. ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. ए इज ट्रू बट आर इज फॉल्स असं सांगितलेलं आहे. परंतु हाच क्वेश्चन सेट एक्झामला आला होता तर त्यांनी दोन्हीही बरोबर असं दिलेलं होतं. त्याच्यामुळे हे रिझनिंगचे क्वेश्चन त्यावेळेस जर 2004ची ही प्रश्नपत्रिका 2006ची त्यावेळेस नॉन अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्स हे बरोबर असू शकतं, कारण जास्तीत जास्त रिसोर्स अवेलेबल नसावेच ग्रंथालयामध्ये. पण आज सगळीकडे खूप संगणकीकरणाचे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 22. रेफरन्स सर्व्हिस इज द हब ऑफ ऑल लायब्ररी ॲक्टिव्हिटीज. रेफरन्स सर्व्हिस इज द हब of all library activities. Reason, it is provide in the shortest possible time. काय केलं जातं? ती काय करते? रेफरन्स सर्व्हिस त्यांनी काय म्हटलेलं आहे? शॉर्टेस्ट पॉसिबल टाईममध्ये दिली जाते. त्याचा आन्सर काय सांगितलेला आहे? सी आन्सर आहे. ए अँड आर ट्रू बट आर इज नॉट द राईट एक्सप्लेनेशन ऑफ ए. बरोबर आहे, कारण रेफरन्स सर्व्हिस ही लायब्ररी ॲक्टिव्हिटीजमध्ये महत्त्वाची असते, हे बरोबर आहे. परंतु ती प्रत्येक रेफरन्स सर्व्हिस आपल्याला शॉर्ट टाईममध्येच देता येईल अशी नाही. काही रेफरन्स सर्व्हिसच्या दोन पद्धती आहेत, एक रेडी रेफरन्स सोर्स आणि एक लॉंगेस्ट रेफरन्स सोर्स. म्हणजेच काय, त्याला जास्त टाईम देखील लागू शकतो. काही रेफरन्स सर्व्हिस आपण कमी वेळात देखील देऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही ट्रू आहे, परंतु त्याचं राईट एक्सप्लेनेशन ऑफ ए नाही आहे. म्हणजे एचं एक्सप्लेनेशन राईट नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 23. सिस्टम ॲनालिसिस आयडेंटिफाय द फ्लो ऑफ वर्क. सिस्टम ॲनालिसिस आयडेंटिफाय द फ्लो ऑफ वर्क. रिझन, सिस्टम ॲनालिसिस इज नॉट नेसेसरी इफ द लायब्ररी इज टू बी ऑटोमेटेड. आन्सर आहे सी. ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. सिस्टम ॲनालिसिसचा उपयोग आपण फ्लो ऑफ वर्क म्हणजे सिस्टम ॲनालिसिस आयडेंटिफाय द फ्लो ऑफ वर्क हे राईट आहे. आणि सिस्टम ॲनालिसिस इज नॉट नेसेसरी काय सांगितलेलं आहे? नॉट वापरलं आहे, त्यामुळे चुकीचं दिलेलं आहे. नॉट नेसेसरी इफ द लायब्ररी इज टू बी ऑटोमेटेड. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 24. युजर्स कॅन हॅव ॲक्सेस टू लार्ज नंबर ऑफ ई जर्नल थ्रू कन्सोर्टिया. बरोबर आहे. त्याच्यानंतर युजर्स आर नॉट अवेअर ऑफ युझिंग वेब रिसोर्स. बरोबर आहे, दोन्हीही बरोबर आहेत. ई जनरल कन्सोर्टिया, लार्ज नंबर ऑफ ई जनरल थ्रू कन्सोर्टिया बरोबर आहे. आणि युजर्स आर नॉट अवेअर ऑफ युझिंग वेब रिसोर्स हे दोन्हीही काय आहे? बरोबर आहे. परंतु त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते बरोबर नाही. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 25. हिस्टॉरिकल, डिस्क्रिप्टिव्ह अँड एक्सपेरिमेंटल मेथड्स आर सायंटिफिक मेथड. ह्या तिन्ही सायंटिफिक मेथड कशा असू शकतात? त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. आणि अ सायंटिफिक मेथड इज वन दॅट अडॉप्टेड अ लॉजिकल अँड सिस्टमॅटिक प्रोड्युसर. आन्सर काय आहे? सी. ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. ए इज फॉल्स अँड बट आर इज ट्रू. बरोबर आहे. आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 26. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? सिक्वेन्सनुसार आपल्याला लावायला सांगितलेलं आहे. त्यातला आन्सर काय आहे? ए. बघा, टेलिफोन, टेलिव्हिजन, सॅटेलाइट कम्युनिकेशन अँड इंटरनेट. त्यामध्ये टेलिफोनची स्थापना कधी झाली होती? 1876.
टेलिफोन 1876, टेलिव्हिजन 1920, त्याच्यानंतर सॅटेलाइट कम्युनिकेशन 1945 आणि इंटरनेट 1980. त्याच्यामुळं हे सिक्वेन्सनुसार लावलेलं आहे आणि बरोबर आहे. आन्सर आहे ए. टेलिफोन 1876, टेलिव्हिजन 1920, सॅटेलाइट कम्युनिकेशन 1945 आणि इंटरनेट 1980. नोट डाऊन करून ठेवा. हा क्वेश्चन फर्स्ट पेपरला देखील आलेला आहे, त्याच्यामुळे IMP क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 27. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ द इव्हॅल्युएशन ऑफ द फॉलोइंग स्टोरेज डिव्हाइस. त्याचा आन्सर आहे डी. मॅग्नेटिक टेप, फ्लॉफी, CD अँड DVD. याच्यामध्ये लगेच लक्षात ठेवायचं MFCD. मी जे शॉर्ट ट्रिक्स वापरले ते तुम्हाला सांगते. CD म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. मॅग्नेटिक टेप, फ्लॉफी, CD अँड DVD. मॅग्नेटिक टेप, फ्लॉपी, CD अँड DVD. त्याच्यामुळे अशा शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला मिळत राहतील. म्हणून प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझे लायब्ररी सायन्सबद्दलचे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 28. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ कॉम्प्युटर्स. त्याचा आन्सर आहे डी. मेन फ्रेम, मायक्रो, PC-AT आणि PC-XT. काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. AT आधी का XT म्हणून व्यवस्थित करा. मेन फ्रेम, मायक्रो, PC-AT आणि PC-XT. आधी काय आहे? मेन फ्रेम कम्प्युटर, नंतर मायक्रो, नंतर PC-AT आणि नंतर PC-XT. आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 29. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ द फॉलोइंग स्टोरेज ऑर्डर. त्याचा आन्सर आहे बी. के टॅबलेट, पेपर, मायक्रो कार्ड आणि मॅग्नेटिक टेप. क्ले टॅबलेट, पेपर, मायक्रो कार्ड आणि मॅग्नेटिक टेप. करेक्ट ऑर्डर काय आहे? फर्स्ट के टॅबलेट, नंतर पेपर, नंतर मायक्रो कार्ड आणि नंतर मॅग्नेटिक टेप. क्ले टॅबलेट, पेपर, मायक्रो कार्ड आणि मॅग्नेटिक टेप. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 30. आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर इन विच द फॉलोइंग वेअर इस्टॅब्लिश. काय सांगितलेलं आहे त्याचं देखील आन्सर आहे ए. पहिल्यांदा नॅशनल लायब्ररी ऑफ कोलकाता, नंतर दिल्ली पब्लिक लायब्ररी, नंतर डॉक्युमेंटेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आणि नंतर राजाराम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन. आताच सांगितलं राजाराम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन 1972, डॉक्युमेंटेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर 1962, त्याच्यानंतर दिल्ली पब्लिक लायब्ररी 1951. दिल्ली पब्लिक लायब्ररीची स्थापना कधी झाली होती? 1951. आणि नॅशनल लायब्ररी ऑफ कलकत्ता 1952 किंवा 1953. नॅशनल लायब्ररी ऑफ कलकत्ता खरं तर 1836 पासून झालेली आहे त्याची सुरुवात. फर्स्ट नॅशनल लायब्ररी ऑफ कोलकाता, नंतर दिल्ली पब्लिक लायब्ररी 1951, नंतर डॉक्युमेंटेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर 1962 आणि नंतर राजाराम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन 1972. क्वेश्चन नंबर 30 त्याचा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 31. विच वन ऑफ द सिक्वेन्स इज इन असेंडिंग ऑर्डर. कोणत्या ऑर्डरनुसार सांगितलेलं आहे? असेंडिंग ऑर्डरनुसार काय करा? सिक्वेन्स लावा. याआधी मी तुम्हाला याच्या खूप ट्रिक्स सांगितलेल्या आहे. KMGT PEZY असं देखील सांगितलं होतं. ही दुसरी ट्रिक्स. याच्यामध्ये काय आहे आन्सर? बी आन्सर आहे. बाईट्स, मेगाबाईट, गिगाबाईट अँड टेराबाईट. बाईट्स, मेगाबाईट, गिगाबाईट अँड टेराबाईट. अशा याच्या आधी असा क्वेश्चन आला होता KMGT. मी त्याची ट्रिक सांगितली होती. किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट आणि टेराबाईट. अशा जर लक्षात ठेवलात लगेच क्वेश्चन आला की तुमच्या लगेच क्लिक होणार. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. काय आहे त्याचा आन्सर? बी. क्वेश्चन नंबर 31चा आन्सर आहे बी. बाईट्स, मेगाबाईट्स, गिगाबाईट अँड टेराबाईट्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 32. विच ऑफ द फॉलोइंग वुड बी करेक्ट क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स. त्याचा आन्सर आहे बी.
पहिल्यांदा येणार लिब्रामेंट्री, नंतर बिब्लोमॅट्रिक्स, नंतर इन्फॉर्मॅटिक्स आणि नंतर वेबोमॅट्रिक्स. पहिल्यांदा लिब्रामेट्री 1948, बिब्लोमॅट्रिक्स 1969, इन्फॉर्मॅटिक्स 1979 आणि वेबोमॅट्रिक्स 1996. लिब्रामेट्री 1948, बिब्लोमॅट्रिक्स 1969, इन्फॉर्मॅटिक्स 1979 आणि वेबोमॅट्रिक्स 1996. वेबोमॅट्रिक्स 1996. करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर बरोबर आहे. आन्सर आहे बी. लिब्रामेट्री 1948, बिब्लोमॅट्रिक्स 1969, इन्फॉर्मॅटिक्स 1979 आणि वेबोमॅट्रिक्स 1996. आन्सर बी. क्वेश्चन नंबर 33. अरेंज द फिजिकल फॉर्म टू कॅटलॉग इन द क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स. त्याचा आन्सर आहे ए. रजिस्टर, शेल्फ कॅटलॉग, कार्ड कॅटलॉग आणि ओपॅक. रजिस्टर, सेल्फ कॅटलॉग, कार्ड कॅटलॉग आणि ओपॅक. हा क्वेश्चन 2018च्या नेट क्वेश्चन पेपरमध्ये देखील आलेला आहे. त्याच्यामुळे हा IMP क्वेश्चन आहे. क्वेश्चन तेच रिपीट केले जातात, त्यामुळेच सांगते की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स असं लक्षात ठेवायचं, रजिस्टर, सेल्फ, कार्ड अँड ओपॅक असं जर लक्षात ठेवलं तर लगेच तुमच्या लक्षात राहील. रजिस्टर, सेल्फ, कार्ड अँड ओपॅक एवढंच लक्षात ठेवा. आन्सर आहे ए. रजिस्टर, सेल्फ कॅटलॉग, कार्ड कॅटलॉग अँड ओपॅक. म्हणून लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा, रजिस्टर, सेल्फ, कार्ड अँड ओपॅक. आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 34. हा चुकीचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. सब्जेक्ट क्लासिफिकेशन. कोणाचं होतं सब्जेक्ट क्लासिफिकेशन? J.D. ब्राउन, थिसोर ऑफ फॅसेट, जीन असिंचन, क्लासिफाईड कॅटलॉग कोड S.R. रंगनाथन आणि रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग C.A. कटर. सब्जेक्ट क्लासिफिकेशन J.D. ब्राउन, थिसोर ऑफ फॅसेट, जीन अचिन्सन, क्लासिफाईड कॅटलॉग कोड S.R. रंगनाथन, रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग C.A. कटर. त्याचा आन्सर काय येणार मग? आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 36. त्याच्यामध्ये देखील आपल्याला काय सांगितलेले आहेत? जोड्या लावायला सांगितलेले आहेत. त्याचा आन्सर काय आहे? बी आन्सर आहे. फर्स्ट सेकंड, कंटेंट ॲनालिसिस, क्वालिटेटिव्ह मेथड्स ऑफ ॲनालिसिस, क्वेश्चनरी, डेटा कलेक्शन टूल, ऑब्झर्वेशन, डायरेक्ट मेथड आणि केस स्टडी मेथड्स ऑफ रिसर्च. पुन्हा सांगते, कंटेंट ॲनालिसिस, क्वालिटेटिव्ह मेथड्स ऑफ ॲनालिसिस, क्वेश्चनरी, डेटा कलेक्शन टूल, ऑब्झर्वेशन, डायरेक्ट मेथड आणि केस स्टडी मेथड्स ऑफ रिसर्च. आन्सर काय आहे? बी. हा देखील क्वेश्चन IMP आहे. यानंतर देखील हा क्वेश्चन आलेला आहे. नीट लक्षात घ्या. कंटेंट ॲनालिसिस, क्वालिटेटिव्ह मेथड्स ऑफ ॲनालिसिस, क्वेश्चनरी काय आहे? डेटा कलेक्शन टूल म्हणजेच क्वेश्चनरी म्हणजे प्रश्नावली, हे माहिती मिळवण्याचे साधन आहे. ऑब्झर्वेशन, डायरेक्ट मेथड, निरीक्षणी काय आहे? एक डायरेक्ट मेथड आहे. आणि केस स्टडी मेथड्स ऑफ रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 37. महाराष्ट्र पब्लिक लायब्ररी ॲक्ट. हे ॲक्ट सगळेच पाठांतर करून टाकायचे. एक नाही तर 2 क्वेश्चन येतातच 100% क्वेश्चन पेपरमध्ये. महाराष्ट्र पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1967, गुजरात पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2004, ओरिसा पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2005 आणि वेस्ट बंगाल पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1979. याचा आन्सर काय आहे ते पाहूया आपण. आन्सर आहे सी. थर्ड, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. पहिल्याचं काय आहे? थर्ड, नंतर फर्स्ट, नंतर सेकंड, नंतर 5. मी आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1967, गुजरात पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2004, ओरिसा पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2005 आणि वेस्ट बंगाल पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1979. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 38. त्याच्यामध्ये देखील आपल्याला काय सांगितलेले आहेत? जोड्या लावायला सांगितलेले आहेत.
त्याचा आन्सर आहे ए. सायंटिफिक मॅनेजमेंट, इफिशियन्सी अँड वेस्ट प्रिझर्वेशन, युनिटी ऑफ कमांड, ई स्पिरिट दी क्रॉप्स, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, पीटर ड्रकर आणि फोरकास्टिंग फॅक्टर ऑफ प्लॅनिंग. पुन्हा एकदा सांगते, सायंटिफिक मॅनेजमेंट, इफिशियन्सी अँड वेस्ट प्रिझर्वेशन, युनिटी ऑफ कमांड, ई स्पिरिट दी क्रॉप्स, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, पीटर ड्रकर आणि फोरकास्टिंग फॅक्टर ऑफ प्लॅनिंग. आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 39. त्याचा आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 39. त्याचा आन्सर आहे बी. सर्च इंजिन, अल्ट्रा विस्टा, सबजेक्ट गेटवे, सॉगी, नेट ब्राउझर, इंटरनेट एक्सप्लोअर आणि मेटा सर्च इंजिन, डॉगपील. पुन्हा एकदा सांगते, सर्च इंजिन, अल्ट्रा विस्टा, सबजेक्ट गेटवे, सॉगी, नेट ब्राउझर, इंटरनेट एक्सप्लोअर आणि मेटा सर्च इंजिन, डॉगपील. आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 40. त्याचा आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 40 चा आन्सर आहे सी. जोड्या लावायला सांगितलेल्या आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला त्यांनी. अर्नेट इंडिया, त्याच्यानंतर जानेट युनायटेड किंगडम म्हणजेच UK, RLIN USA आणि OCLC ग्लोबल. पुन्हा एकदा सांगते, अर्नेट इंडिया, जानेट UK युनायटेड किंगडम, RLIN USA आणि OCLC ग्लोबल. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 41. त्याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहे. आन्सर आहे त्याचं डी. ओरिजिन ऑफ द वर्ल्ड, ओरिजिन ऑफ द वर्ल्ड, डिक्शनरी ऑफ इपिस्टेमॉलॉजी, सिनॉनिम्स ऑफ द वर्ल्ड. आन्सर काय आहे याचं? डी आन्सर आहे. काय सांगितलेलं आहे? ओरिजिन ऑफ द वर्ल्ड, डिक्शनरी ऑफ इपिस्टेमॉलॉजी, सिनॉनिम्स ऑफ द वर्ल्ड, थिसॉरस, हाऊ टू इन्स्टॉल अ गॅजेट, हाऊ टू इन्स्टॉल अ गॅजेट, मॅन्युअल आणि ॲड्रेस ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वर्ल्ड ऑफ लर्निंग. ॲड्रेस ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वर्ल्ड ऑफ लर्निंग. ओरिजिन ऑफ द वर्ल्ड, डिक्शनरी ऑफ इपिस्टेमॉलॉजी, सिनॉनिम्स ऑफ द वर्ल्ड, थिसॉरस आणि हाऊ टू इन्स्टॉल अ गॅजेट, मॅन्युअल आणि ॲड्रेस ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वर्ल्ड ऑफ लर्निंग. क्वेश्चन नंबर 41 चा आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 42. नेहरू मेमोरियल म्युझियम लायब्ररी, त्याच्यानंतर कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी कुठे आहे ते सांगायचं आहे. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट लायब्ररी आणि खुदाबख्श ओरिएंटल लायब्ररी. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट लायब्ररी ती कुठे आहे? पुणे येथे आहे. कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी कुठे आहे? खुदाबख्श ओरिएंटल लायब्ररी पटना, कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी चेन्नई आणि नेहरू मेमोरियल म्युझियम लायब्ररी दिल्ली. बघूया आपण आन्सर काय आहे याचं. आन्सर आहे डी. पहिल्यांदा फोर्थ, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा फोर्थ,
नंतर फर्स्ट कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी चेन्नई, भांडारकर पब्लिक लायब्ररी पुणे आणि थर्ड खुदाबख्श ओरिएंटल लायब्ररी पटना. पुन्हा एकदा सांगते, नेहरू मेमोरियल म्युझिक लायब्ररी दिल्ली, कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी चेन्नई, भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट लायब्ररी पुणे आणि खुदाबख्श ओरिएंटल लायब्ररी पटना. आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 43 चा आन्सर आहे सी. आन्सर आहे सी. फर्स्ट फोर्थ इफला युनिव्हर्सल अवेलेबिलिटी ऑफ पब्लिकेशन, युनेस्को पब्लिक लायब्ररी मॅनिफेस्टो हा आत्ताच्या सेट एक्झामला आता 27 डिसेंबर 2020ला जो क्वेश्चन पेपर झालेला आहे त्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन असाच आलेला आहे. त्यामुळे हा IMP क्वेश्चन आहे. बघा कधी विचारलेला क्वेश्चन कधी आलेला आहे. इफला युनिव्हर्सल अवेलेबिलिटी ऑफ पब्लिकेशन, युनेस्को पब्लिक लायब्ररी मॅनिफेस्टो, OCLC फर्स्ट सर्च आणि ISI सायन्स सायटेशन इंडेक्स. पुन्हा एकदा सांगते, इफला युनिव्हर्सल अवेलेबिलिटी ऑफ पब्लिकेशन, युनेस्को पब्लिक लायब्ररी मॅनिफेस्टो, OCLC फर्स्ट सर्च, ISI सायन्स सायटेशन इंडेक्स. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44 त्याचा आन्सर आहे बी. हा पण क्वेश्चन आलेला आहे नंतर. ईमेल एक्सचेंजिंग मेसेज, FTP मूविंग अँड डाउनलोडिंग फाइल्स, टेलनेट रिमोट लॉग इन आणि यूजनेट बुलेटिन बोर्ड. ईमेल एक्सचेंजिंग मेसेज, FTP मूविंग डाउनलोडिंग फाइल्स, टेलनेट रिमोट लॉग इन, यूजनेट बुलेटिन बोर्ड. आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 45 त्याचा आन्सर आहे MS-DOS सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टीम, युनिक्स मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीम, एक्सेल स्पीडशीट सॉफ्टवेअर आणि पेज मेकर DTP सॉफ्टवेअर. पुन्हा एकदा सांगते, MS-DOS सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टीम, युनिक्स मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीम, एक्सेल स्पीडशीट सॉफ्टवेअर, पेज मेकर DTP सॉफ्टवेअर. त्याचा आन्सर पाहूया. आन्सर आहे डी. फोर्थ, फर्स्ट, 5 आणि सेकंड. मी आता जसं सांगितल्याप्रमाणे त्याचा आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 45 चा आन्सर काय आहे? डी आहे. क्वेश्चन नंबर 45 चा आन्सर आहे डी. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. MS-DOS सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टीम, युनिक्स मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीम, एक्सेल स्पीडशीट सॉफ्टवेअर आणि पेज मेकर DTP सॉफ्टवेअर. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथेच संपवते. असेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेऊन आणि अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.